हॅलो फ्रेंड्स, मी संगीता। आज आपण कुठलीही ब्लाऊज डिझाईन, स्लीव्ज डिझाईन्स किंवा ड्रेस डिझाईन्स न बघता नवीन टॉपिकवर व्हिडिओ बनवणार आहे। खास माझ्या नवीन ब्लाऊज शिवणाऱ्या मैत्रिणींसाठी आहे हा व्हिडिओ। काय होतं, बऱ्याच वेळा ब्लाऊज शिवताना एकाच बाजूची स्लीव्ज बनली जाते किंवा एकाच बाजूची योकपट्टी किंवा एकाच बाजूची कटोरी बनली जाते। अस्तर आणि जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते जोडताना बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं आणि मग ते पुन्हा उसवा आणि पुन्हा शिलाई करा, ह्यामध्ये बराचसा वेळ जातो। त्यासाठी मी आता शिलाई करताना एकाच बाजूची स्लीव्ज किंवा एकाच बाजूची योकपट्टी कटोरी होऊ नये यासाठी कोणती ट्रिक्स वापरायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण सगळ्यात अगोदर कटोरीचं स्टिचिंग कसं करायचं ते पाहूया। आता मी ते अस्तरचं पण कटिंग करून घेतलेलं आहे आणि मेन ब्लाऊजचं फॅब्रिक पण। आता अस्तरचं जे माप आहे कटिंगचं त्यानुसारच कटिंग केलेलं आहे आणि ब्लाऊजचं जे फॅब्रिक आहे ते मी अर्धा इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग केलेलं आहे। आता ही ब्लाऊजची सुईची बाजू आहे, आतली जी बाजू आहे ती सुईची बाजू, कारण आपण उलटी घडी टाकूनच कटिंग करत असतो, हे सर्व मैत्रिणींना माहीत असेलच। कारण जी सुईची बाजू असते ती आतमध्ये घ्यायची आणि उलटी बाजू आतमध्ये वरच्या बाजूने ठेवायची। आता मी जसं ब्लाऊजच्या कपड्यावरती मार्किंग करून घेतलंय तसंच अस्तरच्या कपड्यावरती पण आतल्या बाजूने मार्किंग करून घ्यायचं आहे। म्हणजे पाहू शकता, अशा पद्धतीने मार्किंग केलं की मार्किंगची बाजू वरती येते आणि दोन्ही कटोरी व्यवस्थित राहतात। आता ब्लाऊजच्या कपड्यावर पण आपण मार्किंग करून घेतलेलं आहे, तर मार्किंगची बाजू वरती येईल अशा पद्धतीने ब्लाऊजचं कापड अस्तरच्या कापडावरती ठेवून घ्यायचं आहे। हे क्लिअर झालं की आपण आता सुईच्या बाजूने म्हणजे अस्तरच्या बाजूने एकदा ठेवून पाहू शकतो की आपण व्यवस्थित ठेवलेलं आहे ना, एकाच बाजूची कटोरी होत नाही ना, हे काळजीपूर्वक पाहायचं आहे। इथपर्यंत क्लिअर झाल्यानंतर आता आपण अस्तर जोडून घेणार आहोत। आता काय करायचं आहे, दोन्ही स्लीव्ज आपल्या दोन्ही कटोरीचे जे पॅटर्न आहेत त्याला चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। आता मी ते चारही बाजूने शिलाई मारून एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घेत आहे। आता चारही बाजूने शिलाई मारून झाली आहे आणि एक्स्ट्राचं कापड पण कटिंग करून झाले। पाहू शकता आपल्या दोन्ही बाजूच्या दोन कटोरी तयार झाल्या आहे। आता आपण पाहूया नेक्स्ट स्टेप, दोन्ही बाजूच्या या पट्ट्या। आता यांना पण सेम आतल्या बाजूने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ब्लाऊजचं जे कापड आहे त्यालाही आतल्या बाजूने मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे सुईच्या बाजूने। आणि हे पॅटर्न अस्तरवरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत आणि ह्याला पण सेम चारही बाजूने शिलाई मारून आणि मग एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। चला तर आपण आता चारही बाजूने शिलाई मारून अस्तरचं कापड कटिंग करून घेऊया। आता या ब्लाऊजला आपण गोट मारणार आहे, त्याच्यामुळे मी हे स्टिचिंग अशा पद्धतीने शिकवत आहे। बऱ्याच वेळा काय होतं की इन आऊट पण करतात, त्यावेळी काय करायचं आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट टाईम बनवून दाखवेल। आता हे आपण फक्त गोटपट्टी किंवा जी आतली हातशिलाईची पट्टी असते त्यासाठी हा ब्लाऊज आहे, इन आऊट पद्धतीचा हा ब्लाऊज नाही आहे। तर आता हे स्टिचिंग आणि एक्स्ट्राचं कापड कटिंग करून झालं आहे। पाहू शकता आपले हे जे फ्रंट पार्ट आहेत हे दोन्ही तयार झालेले आहेत। पहा, दोन पार्ट तयार झाले आहेत। आता आपण हे दोन्ही पार्ट पण एकदा चेक करून घ्यायचे आहेत, दोन्ही बाजूचे दोन आहेत ना। आता बाजूला ठेवायचं आहे। आता आपण योकपट्टीचं ही सेम त्याच पद्धतीने करायचं आहे, आतल्या बाजूने मार्किंग करून घ्यायचं आणि जे ब्लाऊजचं कापड आहे ते पण अशा पद्धतीने ठेवायचं आहे मार्किंग करून।
आणि आता ह्याला पण खालच्या बाजूने 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घेऊ शकता, किंवा तुम्ही डायरेक्ट योकपट्टी जोडण्याची अजून एक पद्धत आहे जी आपण वरच्या बाजूने जोडतो म्हणजे, पण आता ही मी जरा वेगळी पद्धत सांगत आहे, तुम्हाला मी स्टिचिंगमध्ये समजून सांगेल. अशा पद्धतीने योकपट्टी जोडून घ्यायची. ब्लाऊजच्या सुईच्या बाजूने योकपट्टीचं अस्तर ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आपण जेव्हा हे ब्लाऊजला जोडतो तेव्हा सुईची बाजू वरच्या बाजूने येते. आता योकपट्टी पण जोडून झालेली आहे. पाहू शकता 2 बाजूच्या 2 पट्ट्या तयार झालेल्या आहेत. आता मेन पार्ट स्लीव्जचा. स्लीव्जमध्ये बऱ्याच वेळा बऱ्याच मैत्रिणींचं कन्फ्युजन होतं. मीही नवीन असताना माझं कन्फ्युजन व्हायचं. आता हा स्लीव्जचा पार्ट व्यवस्थित समजून घ्या. काय होतं बऱ्याच वेळा दोन्ही स्लीव्ज एकाच बाजूच्या होऊन जातात आणि मग खूप प्रॉब्लेम होतं. अस्तरचं आणि ब्लाऊजचं कटिंग झालेलं असतं, कापड नसतं. अशा वेळेस खूप मनस्ताप होतो. त्यासाठी आता काय करायचं आहे तर स्लीव्जच्या आतल्या बाजूने अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एकदा चेक करायच्या आहेत की लेफ्ट साईडची एक आणि राईट साईडची एक अशी स्लीव्ज तयार झाली आहे ना. आता यावरती अस्तर ठेवायचं आहे. अस्तर ब्लाऊजचं कापड थोडं कमी पडतं आहे. आता आपण ह्याला जॉईंट देऊन घेऊया. आता मी ते जॉईंट देऊन घेतलेले आहे. तर आता जी मार्किंगची बाजू आहे ती स्लीव्जच्या वरच्या बाजूने ठेवायची आहे. म्हणजे ब्लाऊजचं जे मेन फॅब्रिक आहे त्याच्या वरच्या बाजूने मार्किंग केलेली बाजू अशा पद्धतीने ठेवायची आहे. पाहू शकता एक लेफ्ट साईडची स्लीव्ज आहे आणि एक राईट साईडची आहे. वरची जी आहे ती फ्रंट साईड आहे. आपण जी फ्रंट बाजू आहे दोन्ही बाजूने मार्किंग केलेलं आहे फ्रंट साईडचं. आता स्लीव्ज अशा पद्धतीने मेन ब्लाऊजच्या कापडवरती सुईच्या बाजूने म्हणजे ब्लाऊजचं जे कापड आहे सुईचं त्याच्या बाजूने असं ठेवायचं आहे आणि खाली 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून मार्किंग करायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या स्लीव्जचंही सेम तसंच करायचं आहे. जे एक्स्ट्राचं कापड आहे ते इथे आपण कट करून घेऊया. जे ब्लाऊजचं आपण अर्धा इंच एक्स्ट्राचं कापड सोडतो सरळ कटिंग करून घ्यायचं आहे. दुसऱ्या स्लीव्जचं पण आपण सेम त्याच पद्धतीने करून घेऊया. दुसऱ्या स्लीव्जला पण आपण 1/4 इंच शिलाई मार्जिन ठेवून स्टिचिंग करून घेतलं आहे आणि एक्स्ट्राचं कापड इथे कटिंग करून घेतलं आहे. आता काय करायचं आहे की ही जी अस्तर आहे हे अस्तर हे अशा पद्धतीने उलटं करायचं आहे. आता इथे वरती आपण दाबटीप देणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे स्लीव्ज अशा पद्धतीने करून घ्यायची आणि जे ब्लाऊजचं कापड आहे त्याचं टोक अस्तरच्या बाजूने ठेवून त्यावरती अशी दाबटीप मारून घ्यायची आहे. जी अगोदर बाहेरून मारलेली शिलाई आहे त्याच शिलाईवरती शिलाई घ्यायची आहे. अशा पद्धतीने दाबटीप मारून घेतली की व्यवस्थित फिनिशिंग येते आणि हे अस्तर पूर्ण आतमध्ये फोल्ड होताना व्यवस्थित होतं. जर दाबटीप मारली नाही तर थोडंसं कापड ओढण्याची शक्यता असते. म्हणून आधी दाबटीप मारून घ्यायची आणि मग अस्तर अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती पण एक दाबटीप मारून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्या ह्या ट्रिक्स आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ही पूर्ण दाबटीप आपण मारून घेऊया. आता दाबटीप मारून झाल्यानंतर जे अस्तर आहे त्याच्या चारही बाजूने अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आणि मेन ब्लाऊजच्या कापडला जॉईंट करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे. पाहू शकता ही स्लीव्ज तयार झाली आहे आपली. आता दुसऱ्या स्लीव्जचं पण सेम त्याच पद्धतीने अशा अस्तरच्या बाजूने ब्लाऊजचं जे मेन फॅब्रिकचं कापड आहे त्याचं टोक आलं पाहिजे आणि त्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे. पुन्हा अस्तरचं जे कापड आहे ते आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि दाबटीप मारून घ्यायची आहे. दाबटीप मारताना अस्तर कुठेही खालच्या बाजूने गोळा होत नाही ना याची काळजी घ्यायची आहे. एकदा
चेक करून घ्यायचं आहे की गोळा होत नाही आहे आणि मग दाबटीप मारायची. आणि आता चारही बाजूने स्टिचिंग करून कटिंग करून घेऊया. पाहू शकता दोन्ही बाजूच्या 2 स्लीव्स तयार झालेल्या आहेत. एक लेफ्ट साईडची आणि एक राईट साईडची स्लीव्स तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपलं ब्लाऊजचं दोन्ही पार्टचं स्टिचिंग करून झालेलं आहे, अस्तर जोडून झालेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडलाच असेल तर कमेंट करून कळवा. अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल.